नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. नवीन वर्षावर मी व्हिडिओ करत आहोत, त्यामुळं नवीन वर्षाच्या तुम्हाला सुख, समृद्धी, आयुष्य आणि आरोग्य चांगल्या पद्धतीनं लाभो. त्याचबरोबर जीवनामध्ये तुमच्या ज्या काही इच्छा, अपेक्षा असतील ना, त्या ह्या वर्षी पूर्ण व्हाव्यात एवढीच देवाकडं अपेक्षा आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी जर कामाकडे दुर्लक्ष करत असतील किंवा तुम्ही घेऊन गेलेलं जर काम वेळेत करत नसेल, तर आपण तक्रार कोणाकडे करायची ह्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. काय होतं मित्रांनो, तलाठ्याशी जास्तीत जास्त आपला संपर्क येत असतो. शेतकरी वर्ग आपण असल्यामुळं काही बाबतीत तलाठी यांच्याशी मग घरटांची नोंद असेल किंवा सातबाऱ्याची नोंद असेल किंवा अन्य काही कागदपत्र जर पाहिजे असतील, तर ह्या संदर्भात आपला तलाठी कार्यालयाशी जास्तीत जास्त संपर्क होतो. पण सध्या आपण पाहतो तलाठी कार्यालयामध्ये कामाचा चुकारपणा भरपूर प्रमाणात दिसून येत असतो आणि मग सर्वसामान्य माणसांना अशी अडचण पडते की ह्यांची तक्रार करायची तरी कुणाकडं, आणि त्यामुळं सर्वसामान्य शेतकरी खोळंबून जातो. काही डायऱ्या जुन्या लागत असतात किंवा फेरफारमध्ये बदल करायचे असतात, काही फेरफार प्रलंबित असतात, काही प्रमाणित झाले असतात, त्याच्यावर अपील करायची असते आणि सर्वसामान्य कुटुंबातील सरासरी शेतकरी वर्गांना ह्या गोष्टी माहीत नसतात. त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये, समजा तुम्ही एखादं काम घेऊन तलाठी कार्यालयामध्ये गेला आणि जर तुमचं काम होत नसेल आणि ते काय काम जर कायदेशीर असेल, तर त्या संदर्भात तलाठी यांच्या विरोधात तक्रार कोठे करायची. मित्रांनो, असेच एक पक्षकारांचा मला फोन आला. त्याने सांगितले की साहेब, तलाठी कार्यालयामध्ये गेल्यानंतर माहिती व्यवस्थित मिळत नाही आणि नोंद घालण्यास टाळाटाळ करत आहेत. मी रितसर खरेदी दस्त केलेला आहे आणि पैशाची अमाप मागणी करत आहेत आणि नोंदणी करण्यास हरकत करत आहेत. अशा वेळी साहेब काय केलं पाहिजे? तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे. ज्यावेळी तुम्ही तलाठी कार्यालयामध्ये जाता, तुमचा फेरफार हवा असेल, एखादी डायरी हवी असेल किंवा तुमचा फेरफार नोंद करायचा असेल किंवा एखादा फेरफार प्रलंबित करायचा असेल आणि तुम्हाला जर तक्रार अर्ज द्यावायचा असेल, तर अशा बाबतीतनी जर तलाठी तुम्हाला नाकारत असेल, तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करत असेल, तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक अर्ज लिहू शकता. जे काय तुमचं काम असेल ते कामाचं स्वरूप त्यामध्ये घाला आणि त्या संदर्भात तुम्ही एक अर्ज तयार करून जे तुमचा तालुका लेवलचं जे तलाठी कार्यालय आहे, त्या तलाठी कार्यालयाकडं तुम्ही एक अर्ज देऊ शकता. अर्ज देत असताना महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही त्याची एक झेरॉक्स कॉपी काढा आणि अर्ज दिलेली त्याची कॉपी, ती झेरॉक्स कॉपी, त्यांना अर्ज पोच झालेल्याची झेरॉक्स कॉपी तुम्ही तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे. समजा तिथून जर काय तलाठी कार्यालयामधून जर तालुका लेवलच्या जर काय दाद घेतली नसेल, तर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही त्याच पद्धतीनं अर्ज तयार करून जे तहसील कार्यालय असते तलाठींच्यावरचं, तलाठीच्यावरती भागमंडल अधिकारी असतात, त्यांच्याकडे तुम्ही जाऊच नका. तुम्हाला जायचं असेल तर डायरेक्ट तहसील कार्यालयामध्ये जावा. तहसील कार्यालयामध्ये जे काही तुमचं काम प्रलंबित असेल किंवा तलाठी तुमचं काम करत नसेल किंवा दस्ताची नोंद करत नसेल, तर तलाठी कोण असतील त्यांची नावं, तुमचं गाव, संपूर्ण पत्ता वगैरे लिहून रितसर तहसीलदार कार्यालयामध्ये तुम्ही अर्ज करा आणि त्याची पोच घ्या. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, समजा तहसील कार्यालयाकडून जरी कोणत्याही प्रकारचं जर कामाचं प्रोसिजर जर व्यवस्थित नाही झालं, तर पुढील टप्पा तुम्ही प्रांत कार्यालयामध्ये तक्रार देऊ शकता आणि त्यानंतर मग जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देऊ शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, समजा ह्या तक्रारीमध्ये नेमके तुम्हाला तुमचे अधिकार काय आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. फक्त एखाद्या कामाचा अर्ज दिला म्हणजे ते तुमचं काम होणार असं नाही आहे. तर एखादं काम करत असताना तुमचे अधिकार कोणते आहेत आणि हक्क कोणते आहेत हे तुम्हाला समजून आलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही तक्रार अर्ज देऊ शकता. त्यासाठी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सुरुवातीला RTI खाली म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ह्या अर्जाद्वारे तुम्ही जी काही माहिती असेल तलाठी कार्यालयातून की तलाट्यांनी कोणकोणती कामं करावायची, त्याचा राईट टू इन्फॉर्मेशन खाली तुम्ही आधी संपूर्ण माहिती मागवा आणि तलाट्यांची कामं कोणकोणती असतात आणि त्या कामाच्या संदर्भात तुमचं जे काही काम असेल, फेरफार नोंदीचं असेल
किंवा एखादी डायरी करायची असेल किंवा डायरी उतारा पाहिजे असेल किंवा जुने सातबारे वगैरे पाहिजे असतील, जे काय तुम्हाला तलाठी कार्यालयाशी संबंधित जी काही डॉक्युमेंट्स पाहिजे असतील ह्याची इत्थंभूत माहिती तुम्हाला तलाठी कार्यालयातून किंवा राईट टू इन्फॉर्मेशन ह्या अर्जाखाली तुम्हाला संपूर्ण ती माहिती मिळू शकते आणि तुम्हाला तलाठी कार्यालयामध्ये कोणकोणती कामं केली जातात आणि कोणकोणते फेरफार केले जातात किंवा त्या संदर्भात जे काय संपूर्ण तलाठी यांची कर्तव्ये आणि जबाबदारी आहेत ते संपूर्ण आपल्याला दिसून असते. त्यामुळे तुम्ही राईट टू इन्फॉर्मेशनखाली अर्ज देऊन किंवा आता सध्या ऑनलाईनवर सुद्धा तलाठी यांची कामकाज काय काय हे तुम्हाला मिळू शकतं. पण जे मी सांगत आहे ते सर्वसामान्य शेतकरी माणसासाठी सांगत आहे, कारण ह्या गोष्टी माहीत नसतात आणि मग तलाठी यांनी पैसे मागून जर काही फेरफार घालायचं किंवा अन्य कामं जर तटवलं तर सर्वसामान्य माणसं गोंधळून जातात. त्या पद्धतीनं तुम्ही सुरुवातीला तालुका कार्यालयामध्ये, त्यानंतर तहसील कार्यालयामध्ये, तिथं दाद नाही जर घेतली तर आपण प्रांत कार्यालयाकडे दाद मागू शकतो. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या कामाची जबाबदारी कोणताही पैसा न देता तुमची कामाची जबाबदारी तुम्हाला तिथं समजून येत असते. आणि त्या कामामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, एखादा तुम्ही अर्ज दिल्यानंतर किंवा एखादा फेरफार दिल्यानंतर 14 दिवसाच्या आत त्याची नोंद घालावी लागत असते. त्यासाठी नोटीस इश्यू कराव्या लागतात किंवा एखादं अर्ज दिल्यानंतर किंवा एखादा निकाल द्यावायचा असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील तर त्याला टाईम लिमिट किती असतं ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला RTI खाली इन्फॉर्मेशनमध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती मिळत असते. त्यामुळे तुम्ही आधी तुमचे हक्क जबाबदार हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पुढील प्रोसिजर करू शकता. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.